सुप्रभात मित्रांनो, माझं नाव श्राव्य अश्विनी अर्जुन पिंपळधारे. मी तिसरीची विद्यार्थिनी. तुमच्या समोर विषय मांडताय मोबाईलच्या दुनियेत हरवलेले बालपण. झोपताना पाहिला तो चांदमामा कुठे पडवला, लिहिणाऱ्या पाठीवर तो खडू कोणी पडाला. कशाला आले हे आपल्याला शहाणपण, कशाला आले हे आपल्याला शहाणपण. हरवले त्यात सुंदर बालपण, हरवले त्यात सुंदर बालपण. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान संतांना तर निरागसपण असते, निरागस तेच लोक म्हणतात, निरागस तेच लोक म्हणतात असतील रमले ते बालपण. पण हे गोष्ट मला आज पटतच नाही. आजकाल कोण म्हणते बालपणाला रम्य, आजकाल कोण म्हणते बालपणाला रम्य. जन्माला आले आले आपण मोठं होतो, कारण यंत्राला तर भावने नसतातच, पण आम्हाला भावने असतात ना. लहानपण हे ईश्वराचे किती छान देणगी आहे. म्हणून तर लहानांनी लहानांसारखंच राहिलं पाहिजे आणि मोठ्यांनी लहानांना लहानांसारखंच राहू दिलं पाहिजे. एकदा बालपण सरलं ना परत येत नाही, परत येत नाही. लहान असताना मोठं वाचवड लागते, मात्र मोठं झाल्यावर लहानपणाची. म्हणून तर निशेष श्वास जपणे हे आता आवश्यक ठरले आहे, कारण बालपणात हरवले. मुले देवा घरची फुले असली तरी लहान मुलांना तर मोबाईल गेम एवढे जण लागले आहे. हातात मोबाईल दिला की त्यात किती नवीन गेम आहे ते पहिले पाहतात, ते पहिले चौकशी करतात. घरी पाहुणे आले की त्यांच्यापाशी कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे ते पहिले पाहतात, ते पहिले पाहतात. लहानांकडून झाल्यावर मोठ्यांना आश्चर्य वाटतो. म्हणून तर म्हणतो मोबाईल हटवा, बालपण वाचवा. धन्यवाद.